नमस्कार, मी हर्षल. आज सकाळी आम्ही मॉर्निंगला कोणतं गाव होतं आणलेलं ते पारनेरला आम्ही लग्नासाठी निघालो होतो 6 वाजता. 6 वाजता निघायचं आम्ही ठरवलं होतं, पण जाता निघता आम्हाला 7 वाजले. 7ला जी आम्ही सुरुवात केली ती आम्ही डॉट 12:30 वाजता लग्नाला आम्ही पारनेरला पोचलो. पारनेरवरून रिटर्न आम्ही अराऊंड किती वाजता निघालो आणलेलं? 7 वाजता नाही, पारनेरवरून रिटर्न 2:30 वाजता आम्ही पारनेरवरून निघालो. आणि तर येता आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म ठिकाणी जाण्याची संधी मिळाली. शिवनेरी किल्ल्यावर जी काही संरक्षक रचना आहे त्यातील हा पहिला दरवाजा आहे. त्याची रचना अशी केलेली आहे की कारण पुढूनही हत्तीनेही याचं दरवाजा तोडता येणार नाही अशा पद्धतीची रचना आहे. तर चला आपण पुढचा दरवाजा बघूया. तरी ज्याप्रमाणे काशीदारांनी तुम्हाला एक्सप्लेन केलं, शिवनेरीचा हा स्टार्टिंग पॉईंट होता. जसजसं आपण पुढे जाऊ भरपूर काही गोष्टी आहेत आपण जाणून घेणार आहोत. तुम्हाला पण धापा लागले रे, अजून लग्न व्हायचं बाकी आहे तुमच्या. आणि काय व्हायचं यांचं आपल्या वयात? नाही, जेवलो ना आपण आता. गणेश खिंड तुम्हाला माहित आहे मित्रांनो, पण गणेश दरवाजा बघा. आपण आता ह्या गणेश दरवाजातून आलो आहे. हा वरती चढताना लागणारा दुसरा दरवाजा आता मित्रांनो. आता हा तिसरा दरवाजा, याला पिराचा दरवाजा असं संबोधलं जातं. याची रचना तुम्ही बघू शकता. आणि त्याचप्रमाणे आम्ही 3 दरवाजे ओलांडल्यानंतर स्टेप्स चढत वरती चाललेलो आहे. तुम्ही जर बघितलं तर या आत्ताच्या काळात जी आपण नवीन टेक्नॉलॉजी वापरून जे कन्स्ट्रक्शन करतो आणि पूर्वीच्या काळात त्यांनी जे कन्स्ट्रक्शन केलं होतं यामध्ये किती डिफरन्स आहे. पूर्वी जे बांधलेलं होतं आजही त्याच पद्धतीने अजून या ठिकाणी दिसत आहे. आणि आपण नवीन पद्धतीने जे बांधलेलं असतं ते जास्तीत जास्त 20 वर्ष टिकतं. बघा काय डिफरन्स आहे. तुम्ही जर बघत असाल हे माझ्या मागे किल्ल्यावरून थोडासा किल्ला चढून आम्ही या ठिकाणी विश्रांती घेण्याचं ठरवलेलं आहे. शिवाजीदेवीचं मंदिर आहे, ज्यामुळे शिवाजी महाराजांचं शिवाजी महाराज असं नाव पडलं. त्या ह्या देवीच्या मंदिरामुळेच शिवाजी असं नाव पडलं. हा मेना दरवाजा, हा आपण खालपर्यंत बघितला. हा 5वा दरवाजा आहे. आता तुम्ही बघू शकता याच्या बाजूलाच लगेच दुसरा दरवाजा आहे, त्याला पुरुष दरवाजा असं म्हणतात. हा 6वा दरवाजा आहे. अशा पद्धतीचं शिवनेरीवर दरवाजांचं ते खूप मोठं संरक्षक कवच त्यावेळी उभारलं होतं. चढ जवळपास आता संपलेला आहे आणि सपाट भूभाग लागलेला आहे. आता फक्त सरळ चालत जायचं आहे. आर्किओलॉजिकल विभागाने खूप अक्षरशः चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे किल्ल्यावरती. मी तुम्हाला एक पॉईंट्स त्यांनी काय काय केलेलं आहे सर्व एक्सप्लेन करीन. वेगवेगळे ॲनिमल्स, त्यांचे इन्स्ट्रक्शन्स, बर्ड्स त्यांचे इन्स्ट्रक्शन्स त्यांनी बोर्डावरती साईनद्वारे पब्लिकसाठी शो करून दाखवलेलं आहे. आणि झाडांसाठी जी पाण्याची सोय त्यांनी जी केलेली आहे ती ठिबक सिंचनाद्वारे त्यांनी केलेली आहे. पाण्याचं सुद्धा या ठिकाणी संवर्धन पुरातत्व विभागाने प्रॉपरली केलेलं आहे. त्याच ठिकाणी आम्ही शिवनेरीच्या गडावरती पोचलेलो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. प्रत्येकाने या किल्ल्यावर व्हिजिट दिली पाहिजे व महाराजांचे विचार आपल्यामध्ये आणण्यासाठी आपल्या मुलांना हा किल्ला दाखवला पाहिजे. त्याने जी प्रेरणा मिळते ती तुमच्या लाईफ टाईम टिकते. मुलांना एक वेगळा उत्साह येतो. त्यामुळे प्रत्येकाने या किल्ल्यावर व्हिजिट दिली पाहिजे आणि महाराजांचं जी माहिती आहे ती आपल्या मुलांना वगैरे दिली पाहिजे.